जय शिवराय मित्रांनो. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सह्यकडा या मराठी यूट्यूब वाहिनीवर. तर आज आपण माहिती घेणार आहोत मराठा धोपेची. तर सदर मराठा धोप ही वक्र प्रकारात येत असून याची लांबी टोकापासून ते खाली गजापर्यंत ही 44 इंच इतकी आहे. त्यानंतर आता आपण या धोपाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया सर्वात आधी मुठीपासून. तर तलवारीला आणि मराठा धोपला खास करून जवळजवळ 16 ते 17 अंग असतात. तर आपण आता सुरुवात करूया मुठीपासून. तर याला मराठा धोपेची मूठ किंवा मुल्लेजे मूठ असे म्हटले जाते. सर्वात आधी आपण सुरुवात वरून करूया. धोपेचा हा जो भाग आहे या भागाला नेत्रा असे म्हटले जाते. त्यानंतर नेत्रापासून तर हा जो एवढा भाग आहे जिथे धोपेचे पाते मुठीला अटॅच केले जाते, जोडले जाते, याला खजाना असे म्हणतात. खजानानंतर खालची परज ज्या बाजूनी जोडली जाते याला ठोले असे म्हणतात. तलवारीचा हा जो भाग तुम्हाला दिसतोय याला ठोले किंवा ठोला असे म्हणतात. त्यानंतर हा जो भाग दिसतोय हा हा याला म्हणतात परज. परजेच्या खाली येते ती कटोरी. तलवारीच्या ह्या भागाला कटोरी असे म्हणतात. त्यानंतर हा जो भाग आहे याला फूल आणि शेवटी गांजा किंवा गज. आता तलवारीला म्यानेला बांधण्यासाठी किंवा सैनिकाच्या हातात लढताना तलवार हातातून सुटू नये म्हणून त्याला हाताला बांधण्यासाठी किंवा म्यानेला बांधण्यासाठी अशी एक रचना असते, त्याला दस्तानी असे म्हटले जाते. आता ही झाली तलवारीची मुठीची माहिती. आता आपण जाणून घेणार आहोत तलवारीच्या पात्याबद्दल. तर सर्वात आधी तलवारीचा हा जो भाग आहे जिथे धार नसते या भागाला पाठ असे म्हटले जाते. पाठीच्या समोर विरुद्ध दिशेला येथे ही झाली धार. तलवारीची मुख्य धार या बाजूला असते, ही झाली धार. तुम्हाला धोपेवर हे पॅटर्न किंवा लाईन्स दिसत असतील, ह्याला नाळ असे म्हणतात. तर या धोपेवर 2 नाळ आहेत. आता आपण वळूया तलवारीच्या या भागाकडे. तर धोपाचा जो हा भाग आहे हा भाग ह्याला पिपळा असे म्हटले जाते. आणि त्यानंतर समोरचा हा भाग आहे ह्याला टोक किंवा अग्र असे म्हटले जाते. तर तलवारीची ही विविध अंग आहेत, ह्या विविध बाजू आहेत. आता आपण जाणून घेऊया ह्या धोपेचा कार्यकाळ. तर सदर धोप ही शिवकालीन असून याचे पाते हे अस्सल फिरंगी आहे. फिरंगी आणि पोर्तुगीज बनावटीचे आहे. फिरंग म्हटल्यावरती आणि फिरंगी म्हटल्यावरती युरोपातल्या म्हणजे देशावरची लोकं, म्हणजे आपण लोक, महाराष्ट्रीयन लोक, ही जी बाहेरच्या देशातून येणारी होती, पोर्तुगीजच्या बाजूची किंवा युरोपातल्या बाजूची, ब्रिटनच्या बाजूची, त्यांना फिरंगी असे म्हणतात और म्हणायचे. तर त्यांच्याकडून आपण एकदम उत्कृष्ट प्रतीचे पाते विकत घेत असू. तर तेच हे पाते. आता यावर मेकर्स मार्किंग तुम्हाला पाहायला मिळतात. येथे तुम्हाला मेकर्स मार्किंग पाहायला मिळतात. तर ह्या मेकर्स मार्किंग ह्या पोर्तुगीज बनावटीच्या आहेत. आणि अशा मार्किंग शिवाजी महाराजांच्या काळातील बहुतांश पात्यांवरती पाहायला मिळतात. त्यानुसार ह्या धोपाचा कार्यकाळ हा साधारणपणे 350 वर्षांचा आहे. आता आपण जाणून घेऊया की तलवारीचा ठोला आणि लढाईत या तलवारीचा उपयोग कसा होतो. तर माझ्या माहितीनुसार ही तलवार, ही धोप, ही पायदळ आणि घोडदळ ह्या दोन्ही प्रकारामध्ये वापरण्यात येऊ शकते किंवा वापरली गेली असू शकते. कारण साधारण पायदळी ज्या तलवारी असतात त्याच्यापेक्षा हिची लांबी बरीच जास्त आहे आणि ज्या सरळ धोप असतात त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे. म्हणजे
सरळ ज्या धोप असतात त्याची लांबी साधारणपणे 46 इंचापासून ते 52 इंचापर्यंत पाहायला मिळते आणि या वक्र धोपेची लांबी ही 44 इंच आहे. त्यामुळे हिचा उपयोग घोडदळासाठीही होऊ शकतो आणि पायदळासाठीही होऊ शकतो. तर आता जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा शत्रूचा घाव आपल्या बोटांवरती लागून आपली बोटं जाया होऊ नयेत म्हणून ह्या परजेची निर्मिती केली जाते. या परजेचे मुख्य काम हे समोरचा येणारा वार अडवणे आणि हाताला किंवा बोटांना इजा होऊ नये यासाठी तयार केलेला असतो. जर तलवारीचा घाव इकडे आला तर तो या परजेवर तटून जाईल, अडून जाईल आणि आपल्या बोटांचे संरक्षण होईल. तसेच समोरून हे पाहू शकता तुम्ही, जर तलवारीवर तलवार लागली आणि जी तलवारीचा वार असा खाली घसरला तर तो घसरून तो बोटांना लागू नये त्याच्यामुळे ही परज आणि हे ठोले ज्याच्यामुळे हा वार इथे अडला जातो. बाकी ह्या तलवारीची जे काही डिटेल्समध्ये फोटो आहेत ते मी या व्हिडिओच्या शेवटी टाकून देईल, ज्यात या पोर्तुगीज मार्किंग आहेत त्याचाही खूप असा जवळून फोटो काढलेला असेल आणि या तलवारीच्या विविध अंगांची नावे विविध अंग त्यांच्या नावासहित व्हिडिओच्या शेवटी मी पोस्ट करणार आहे. आणि पुढच्या वेळेस आपण दांडपट्ट्याची माहिती घेऊ, वाघनखांची माहिती घेऊ, कट्यारीची माहिती घेऊ, सरळ धोपेची माहिती घेऊ आणि अजून अशा बऱ्याच इतिहासाविषयक गोष्टींबद्दल आपण या वाहिनीच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय.